वेळेला मी हिंदुत्वाच्या नावावरती जो लुटीचा कार्यक्रम चालू आहे त्याविरुद्ध आंदोलनाचा एक पुकारा केला होता। त्यानुसार मी आणि सर्व शिवसैनिक यांनी गेल्या म्हणजे कालच्या नाही त्याच्या गेल्या रविवारी दादर इथल्या हनुमान मंदिराच्या समोर महाआरती केली, रामरक्षा पठण केलं। त्याच्यानंतर हा कार्यक्रम आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्हायला लागलेला आहे। येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल जिथे मी स्वतः जाणार आहे। माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे। आपल्या हिंदुत्वाचा आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। एकूणच काय की सध्या देशामध्ये फार विचित्र परिस्थिती आहे। मी मागेही बोललो होतो, कदाचित तुमच्याशीच बोललो होतो का आणखीन कुठे बोललो होतो कल्पना नाही मला, पण बऱ्याच वर्षानंतर देशात आणि महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाला प्रचंड काम आहे। कारण जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार चाललेला आहे। रस्त्यावरती खड्डे आहेत, पण रस्ते करणाऱ्यांचं ज्यांचं काम आहे ते गडकरी साहेब इथेनॉलवरती बोलत आहेत। तर एकूणच काय की अंधाधुंद कारभार सुरू आहे। आणि म्हणून मग मी असं ठरवलं की प्रत्येक वेळेला एकाच विषयासाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची। आणि आज मी जो विषय घेतलेला आहे हा विषय साधारणतः गेले किमान महिनाभर चालू आहे, पण दुर्दैवाने म्हणावा तसा तो लोकांपर्यंत जरी पोचला असला तरी लोकभावना त्याच्यावरती व्यक्त होत नाही आहेत। आणि तो विषय म्हणजे दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे आपल्या अभिजित दिपके यांनी जो विषय उचलला तो अनेक युवकांच्या किंवा मी तर म्हणेन देशातल्या प्रत्येक युवकाच्या भवितव्याचा विषय आहे। नीट परीक्षेचे पेपर फुटले, त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, कोणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे। सरकारला वेळ नाही आहे, सत्ताधारी पक्षाला इतर पक्ष फोडाफोडीमध्ये जास्त रस आहे, पण जिथे देशाचं नशीब फुटतंय, विद्यार्थी आत्महत्या करतायत, त्यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे। आणि मी आजची जी पत्रकार परिषद घेतलेली आहे ती त्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांना पूर्ण पाठिंबा जाहीर करण्यासाठी मी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे। सोनम वांगचुक एक मला येऊन भेटून गेले गेल्या महिन्यामध्ये। नेहमी मला त्यांच्याबद्दल एक आदर राहिलेला आहे। त्यांच्या खरं म्हटलं तर बुद्धिमत्तेचा देशाने उपयोग करून घ्यायला पाहिजे, पण अशाही व्यक्तीला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं। आज ती व्यक्ती तिकडे आमरण उपोषणाला बसलेली आहे, दिवसागणिक त्यांची तब्येत खालवत चाललेली आहे। 16 दिवस झाले। मी एक 4 दिवसापूर्वी मुद्दामून अरविंद सावंत यांना त्यांच्या भेटीसाठी पाठवलं होतं। मी फोनवरून त्यांना विनंती केली की सोनमजी तुम्ही प्राणांतिक उपोषण करू नका, कारण तुमच्यासारख्या व्यक्ती या देशाला पाहिजेत आणि सरकारला काय पडलेलं नाही। अशा एक एक व्यक्ती जर आपणहून जात असतील तर सरकारला ते हवंच आहे असं नाईलाजाने मला म्हणावं लागतंय।